हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 13 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर ईश्वरीचे महत् प्रयत्न सुरू आहेत कोणत्याही परिस्थितीत अर्णव, रमाकांत आणि अंजली यांच्यातील गैरसमज दूर करून त्यांना एकत्र आणण्यासाठी. आणि आता रमाकांतसुद्धा ईश्वरीच्या प्लॅनमध्ये तिची साथ देतोय. तर दुसरीकडे वल्लरी चांगलीच घाबरली आहे आणि आता रमाकांत घरात आलाय म्हणजे आपलं काही खरं नाही या भीतीने तिने चक्क पुन्हा एकदा श्रीकांत धुमाळला बोलून घेतलंय. वल्लरीने त्याच्याकडे सुप्रिया आणि रमाकांतचे निगेटिव्ज मागितलेत, ओरिजिनल निगेटिव्ज. आणि जेव्हा हे निगेटिव्ज त्याने देण्यास नकार दिला तेव्हा वल्लरीने चक्क त्याच्या डोक्याला बंदूक लावली. म्हणजे हे निगेटिव्ज दे, नाहीतर मी तुझा जीव घेईल. मग श्रीकांत धुमाळ हे निगेटिव्ज देणार का, आणि जरी दिले तर त्यानंतर पुढे काय होणार हे पाहायला खूप मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी आणि रमाकांत हे दोघेही घरातील मंदिरात येतात. आणि मग रमाकांत आरतीची सगळी तयारी करतो आणि दुर्गे दुर्गट भारी ही आरती सुरू करतो. ईश्वरी आणि रमाकांत आरती करत असतात तेवढ्यात आजी तेथे येते. त्यानंतर मामा मामी तेथे येतात, अंजलीसुद्धा तेथे येते आणि सगळेजण देवीची आरती करत असतात. सगळेजण भक्तिभावाने आरती करत असतात, फक्त वल्लरीला सोडून. कारण वल्लरी कशी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि रमाकांत खूप भक्तिभावाने अतिशय सुंदर आवाजात ही आरती म्हणत असतो. सगळेजण भक्तीत तल्लीन होऊन गेलेले असतात आणि आजी अंजली यांच्या चेहऱ्यावर काही आनंद नसतो. मामी तोंड वाकडं करते, मामा आणि ईश्वरी मात्र खुश असतात. आणि मग आरती संपन्न होते. सगळेजण देवी आईला नमस्कार करतात. त्यानंतर रमाकांत ईश्वरीला आरती देतो. ईश्वरी आरती घेते आणि प्रसादसुद्धा घेते. मग रमाकांत आजीला आरती आणि प्रसाद देतो. आजी नाराजीने का होईना आरती आणि प्रसाद घेते आणि निघून जाते. मग रमाकांत अंजलीजवळ येतो. अंजली आरती घेते परंतु प्रसाद न घेता रागारागाने तेथून निघून जाते. ईश्वरी आणि रमाकांतला खूप वाईट वाटतं की ही काही सुधारत नाही आहे. मग रमाकांत हा मामीजवळ येतो. मामी आरती घेते आणि प्रसादसुद्धा घेते, पण या दोघांना ठणकावून सांगते, ईश्वरी तुला काय वाटलं, यांनी अशी आरती केली, आम्हाला सगळ्यांना प्रसाद दिला म्हणजे आम्ही लगेच यांना माफ करू, यांना घरात ठेवून घेऊ, तर हा तुमचा गैरसमज आहे. असं काहीच होणार नाही आहे. देवीची आरती आहे आणि देवीचा प्रसाद आहे म्हणून आम्ही घेतला आहे, नाहीतर आम्ही यांच्या हातून काहीच घेणार नाही, हे लक्षात ठेवा. असं म्हणून मामी रागारागाने निघून जाते. मामाला खूप राग येतो. मामा रमाकांतसमोर येतो, आरतीसुद्धा घेतो, प्रसादसुद्धा घेतो आणि या दोघांना छान स्माईल देऊन तेथून निघून जातो. ईश्वरी ही रमाकांतला म्हणते, सगळं काही ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. रमाकांत विचारतो, अर्णव येत नाही का? तर ईश्वरी सांगते, नाही, तुमच्या मुलाला या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त विश्वास नाही आहे, पण चला आपण त्यांना आरती आणि प्रसाद देऊया. असं म्हणून ईश्वरी रमाकांतला घेऊन हॉलमध्ये येते. तेवढ्यात अर्णव हा जिन्यावरून खाली उतरतो. रमाकांत त्याच्यासमोर आरती पकडतो तर अर्णव हा ईश्वरीला सांगतो, सांग यांना माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे, पण त्यांना तरी कसं माहीत असेल ना, ते कोठे होते इतकी वर्ष आमच्याबरोबर. ईश्वरी म्हणते, सर देवी आईची आरती आहे, फक्त अशी आरती घ्यायची, जास्त काही नाही आहे. ईश्वरी अर्णवला डेमो करून दाखवते. अर्णव आरती घेतो आणि मग रमाकांत हा त्याला प्रसाद देतो. पण अर्णव प्रसाद न घेताच जात असतो. रमाकांत त्याला प्रसाद घ्यायला सांगतो. अर्णव चिडून म्हणतो, मला तुमच्या हातून काहीच नको आहे, प्रसाद तर नकोच नको आहे. ईश्वरी म्हणते, सर प्रसाद म्हणून घेऊ नका, मिठाई म्हणून घ्या. अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव थोडासा प्रसाद आपल्या हाताने घेतो, खातो आणि तेथून निघून जातो. ईश्वरी आणि रमाकांतला खूप आनंद होतो की अर्णवने तोंड वाकडं करून का होईना आरतीसुद्धा घेतली आणि प्रसादसुद्धा घेतला. हे दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात आणि ईश्वरी विचार करते, आता सुरुवात तर झाली आहे, पण हळूहळू या दोघांमधील सगळे गैरसमज आपल्याला दूर करायचे आहेत. रात्र होते आणि मामी तिच्या रूममध्ये असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती विचार नाही करत तर बोलत असते, ही ईश्वरी माझं काहीच धकू देत नाही आहे. तिने या रमाकांतला घरात आणलं, त्याला घरात ठेवून घेतलं आणि असंच चालत राहिलं ना तर माझं सत्य सगळ्यांसमोर येईल. आणि त्याच वेळेस मामा तेथे येतो, मामीचं बोलणं ऐकतो. मामी म्हणते, मला काही करून
लवकरात लवकर त्या रमाकांतला घराबाहेर काढावंच लागेल. हे ऐकून मामाला जबर धक्का बसतो. मामा मामीजवळ येतो आणि तिला जाब विचारतो. वल्लरी, याआधी तू फक्त ईश्वरीला घराबाहेर कसं काढायचं याबद्दल प्लॅनिंग करायची. आता तुला रमाकांत भाऊजींना सुद्धा घराबाहेर काढायचंय. तुझं त्यांनी असं काय बिघडवलंय? तर मामी चिडून म्हणते, काय बिघडवलंय म्हणजे? त्यांनी काय केलंय हे तुम्हाला नवीन सांगायची गरज आहे का? मला त्यांना या घरात नाही ठेवायचंय. मामा चिडून विचारतो, हे ठरवणारी तू कोण? तर मामी म्हणते, मी कोण म्हणजे? तर मामा तिला ठणकावून सांगतो, वल्लरी, तू एक गोष्ट विसरतीये. हे राजे शिर्केंचं घर आहे आणि त्यांचं नाव रमाकांत राजे शिर्के. या घरावर आपला कोणताच हक्क नाहीये. मामीची बोलतीच बंद होते. मामीच्या हातामध्ये सुप्रिया आणि रमाकांतचा तो जुना फोटो असतो. मामा विचारतो, वल्लरी, तुझ्या हातात काय? तर वल्लरी हा फोटो लपवण्याचा प्रयत्न करते. पण मामा तिच्याकडून हा फोटो हिसकावून घेतो आणि तिला जाब विचारतो, तू हा फोटो का पाहत होती? तर वल्लरी चिडून म्हणते, का पाहत होती म्हणजे? अख्ख्या जगाने हे फोटो पाहिलेत, मग मी पाहिले तर काय फरक पडतो? आणि हा फोटो सगळ्यात मोठा पुरावा आहे की या माणसाने काय केलंय आणि तो या घरात राहायला नको. मामा तिला ठणकावून सांगतो, ईश्वरीने सिद्ध केलंय की या फोटोचं सत्य काय आहे. हे सगळं एका तिसऱ्या माणसाचं कट कारस्थान होतं आणि माझा पूर्ण विश्वास आहे की यात रमाकांत भाऊजी आणि सुप्रिया वहिनींची काहीच चूक नाहीये. म्हणून उगाच तू त्यांना दोष देऊ नको. मामी चिडून विचारते, हे सगळं सांगणारे तुम्ही कोण? त्यांना निर्दोष सिद्ध करणारे तुम्ही कोण आहात? मामा म्हणतो, वल्लरी. तर वल्लरी चिडून म्हणते, तुम्ही तर बोलूच नका. आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरीसुद्धा तो माणूस या घरात टिकणार नाही. त्या माणसाच्या मुलाने, अर्णवने त्याला स्वीकारलं नाहीये, माफ केलं नाहीये. तर तुम्ही त्याची बाजू घेणारे कोण? ती ईश्वरी कोण? एक लक्षात ठेवा, त्या माणसाला या घरात जागा नाहीये. तो माणूस या घरात कधीच राहू शकत नाही. मामाला कळतच नाही की या बाईला कसं समजून सांगायचं. आणि इकडे रमाकांत त्याच्या रूममध्ये जमिनीवर अंथरूण टाकून झोपण्याची तयारी करत असतो. तेवढ्यात ईश्वरी त्याचं गाठोडं आणून देते आणि रमाकांत तिला सांगतो, ईश्वरी बाळा, उद्या पहाटे पहाटे मी हे घर सोडून निघून जाईल. हे ऐकून ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरी विचारते, बाबा, हे काय बोलताय तुम्ही? रमाकांत खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, ईश्वरी, मला दिसतंय जेव्हापासून मी या घरात आलोय ना, या घरातील कुणीच खुश नाहीये. सगळ्यांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल तिरस्कार दिसतोय आणि अशा ठिकाणी मला राहायचं नाहीये. असं बोलताना रमाकांत खूप इमोशनल होतो. त्याचा श्वास चढतो. रमाकांतला दम्याचा आजार आहे. ईश्वरीला हे समजतं. ईश्वरी रमाकांतला बसायला सांगते, त्याला पाणी प्यायला देते. रमाकांत म्हणतो, त्या माझ्या गाठोड्यात आहे ना, माझी एक गोळी आहे, तेवढी गोळी मला दे, मला बरं वाटेल. ईश्वरी त्याचं हे गाठोडं उघडते. तर गाठोडं उघडताच ईश्वरीला या गाठोड्यात अर्णव आणि अंजलीच्या लहानपणीच्या अनेक वस्तू दिसतात. त्यात अर्णवची लहानपणाची चिंटू नाव असलेली टोपी असते. त्यानंतर त्यांचा एक फोटो असतो. हे सगळं पाहून ईश्वरीला आठवतं की अर्णवकडे सुद्धा या सगळ्या लहानपणीच्या आठवणी होत्या आणि तो म्हणाला होता की त्या माणसामुळे मला एका दिवसात माझ्या या सगळ्या खेळणी अशा बॅगमध्ये बंद करून ठेवाव्या लागल्या आणि मी माझी लहानपणाची आठवण म्हणून हे जपून ठेवलेलं नाहीये. तर त्या माणसाचा तिरस्कार माझ्या मनातून कधीच कमी होऊ नये म्हणून हे जपून ठेवलंय की त्या माणसाने आमच्याबरोबर काय केलंय याची आठवण म्हणून. हे सगळं पाहून ईश्वरीला काहीतरी आयडिया सुचते आणि ईश्वरी ही रमाकांतला म्हणते, बाबा मी आत्ता आले. आणि ईश्वरी तेथून बाहेर पडते. रमाकांतला तिने गोळी दिलेली नसते. रमाकांत तिला थांबवतो, ईश्वरी बेटा थांब, थांब ईश्वरी. आणि ईश्वरी सरळ सरळ तिच्या रूममध्ये येते. अर्णव त्याचं काम करत बसलेला असतो. ईश्वरी म्हणते, सर चला माझ्याबरोबर. अर्णव विचारतो, कोठे? ईश्वरी म्हणते, सर प्रश्न विचारू नका, तुम्हाला म्हटलंय ना, चला माझ्याबरोबर. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदोर, सकाळपासून तू तुझी मनमानी करतीये, ही मनमानी मी सहन करणार नाही. ईश्वरी म्हणते, कसली मनमानी सर, चला माझ्याबरोबर. ती अर्णवचा हात पकडते आणि त्याला जबरदस्तीने रूम बाहेर घेऊन येते. इकडे रमाकांत ईश्वरी बेटा, ईश्वरी, ईश्वरी अशी हाक मारत असतो आणि त्याचा आवाज सगळ्यांना येतो. इकडे मामी म्हणते, पाहिलं का, झाला काहीतरी गोंधळ सुरू. या घरात आहे ना, शांती नावाची गोष्टच नाहीये, काही ना काहीतरी होतच असतं. आणि मामा बाहेर जातो. मामी विचार करते, आता काय गोंधळ सुरू असेल, आणि मामीसुद्धा बाहेर येते. रमाकांत हा सगळ्यांना आवाज देत असतो. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव बाहेर येतात. अर्णव रमाकांतला पाहतो आणि म्हणतो, हा माणूस येथे ना, मला येथे थांबायचं नाहीये.
ईश्वरी चिडून म्हणते, सर ते तुमचे बाबा आहेत. हे ऐकून अर्णवला खूप राग येतो. तेवढ्यात घरातील सगळेजण तेथे जमतात आणि अर्णव हा ईश्वरीला जाब विचारतो, तू म्हणतेस ना हा माझा बाप आहे, पण बाबा या शब्दाचा अर्थ तरी या माणसाला कळतो का? रमाकांतला खूप वाईट वाटतं. ईश्वरी सुद्धा दुःखी होते. अर्णव चिडून म्हणतो, दगडाच्या काळजाचा माणूस आहे हा, दगडाचा काळजाचा. त्याच्या हृदयात आहे ना आमच्याविषयी काहीच प्रेम नाहीये. जर प्रेम असतं ना तर आपल्या लहान मुलांना बायकोला सोडून हा असा पळून गेला नसता. याने सगळी परिस्थिती फेस केली असती, त्या परिस्थितीला तोंड दिलं असतं, त्या संकटातून आम्हाला बाहेर काढलं असतं. पण या माणसाने काय केलं, हा माणूस पळून गेला आणि पुन्हा कधी त्याने मागे वळून नाही पाहिलं. आमच्या आईने आत्महत्या केल्यानंतर, आमच्या त्या नालायक काकाने आम्हाला घराबाहेर हाकलल्यानंतर आम्ही 2 लहान मुलं किती दिवस उपाशी राहिलो, आमच्या आजीपर्यंत कसे पोहोचलो, आम्ही काय काय फेस केले ना, हे तुम्हाला दोघांना कधीच कळणार नाही. त्यामुळे हा माझा बाप आहे आणि तो किती चांगला आहे हे माझ्यासमोर कधीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नकोस. अर्णव असं बोलतोय. त्यामुळे रमाकांत आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं. घरातील सगळे ऐकून घेत असतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर तुम्ही त्यांची बाजू एकदा तरी समजून घ्या. त्यांची सुद्धा काहीतरी बाजू असेल ना, पण तुम्ही त्यांचं काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर या माणसाची काहीच बाजू असू शकत नाही. या माणसाचं सगळं सत्य आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला ते ऐकून घ्यायचं नाहीये. ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, ठीक आहे सर, तुम्हाला वाटतंय ना हा माणूस दगडाच्या काळजाचा आहे, मग फक्त 2 मिनिट थांबा. मी आत्ता सिद्ध करेल की या माणसाच्या हृदयात तुमच्या दोघांविषयी किती प्रेम आहे. असं म्हणून ईश्वरी तेथून निघून जाते. सगळ्यांना हा प्रश्न पडतो की ईश्वरी कोठे गेली आहे. सगळेजण तेथेच उभे असतात. ईश्वरी रमाकांतच्या रूममध्ये येते आणि रमाकांतच्या रूममध्ये हे जे गाठोडं आहे, ज्यामध्ये अर्णव आणि अंजलीच्या लहानपणीच्या आठवणी आहेत, या सगळ्यांसमोर आणायच्या असं तिने ठरवलेलं असतं. हे गाठोडं घेऊन ईश्वरी ही हॉलमध्ये येते. रमाकांत विचारतो, ईश्वरी बाळा हे काय करतेस तू? पण ईश्वरी चक्क हे गाठोडं सगळ्यांसमोर जमिनीवर उलटं करते. या सगळ्या वस्तू खाली पडतात. हे पाहून अर्णव, अंजली, घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. कारण या गाठोड्यामध्ये अर्णव आणि अंजलीचं संपूर्ण बालपण असतं. अंजलीच्या लहानपणाचं एक झबलं असतं, तिचा छोटासा फ्रॉक असतो, अर्णवच्या लहानपणाची टोपी असते. त्यानंतर अर्णव आणि अंजलीच्या लहानपणीचा एक फॅमिली फोटो असतो, ज्यात सगळेजण असतात. अर्णवच्या लहानपणीच्या गाड्या, अर्णवची आणि अंजलीची लहानपणीची खेळणी, हे सगळं त्यामध्ये असतं. आणि हे सगळं पाहून अर्णव आणि अंजली खूप इमोशनल होतात. अंजलीचा तर गळा भरून येतो आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं. रमाकांतसुद्धा खूप इमोशनल होतो, त्याच्याही डोळ्यात पाणी येतं. अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो, या सगळ्या वस्तूंकडे पाहत असतो. रमाकांत अंजलीच्या लहानपणीचा हा फ्रॉक हातामध्ये घेतो आणि या फ्रॉकला पाहताच अंजली ढसाढसा रडू लागते. सगळेजण खूप इमोशनल होतात. रमाकांत सर्वांना म्हणतो, मी एक संन्यासी आहे. माझ्या ह्या गाठोड्यात तुम्हाला पैसा, संपत्ती असं काहीच मिळणार नाही. तर यात फक्त माझ्या कुटुंबाच्या आठवणी आहेत, ज्या कुटुंबाला मी सोडलं होतं. मी माझी चूक मान्य करतो ना, मी माझ्या लहान मुलांना, माझ्या बायकोला असं वाऱ्यावर सोडायला नको होतं. पण जेव्हा मला माझी चूक समजली तेव्हा मी परत आलो होतो. पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. माझी सात्विका हे जग सोडून गेले होती आणि माझी मुलंसुद्धा त्या घरात नव्हती. मी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती मला कोठेच सापडली नाही. माझी मुलं कोठे आहेत हे मला कधी कळलंच नाही. असं म्हणून रमाकांत या झबल्याला जवळ घेऊन ढसाढसा रडू लागतो. त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. अंजलीसुद्धा रडू लागते, ईश्वरीसुद्धा रडू लागते. अंजली या सगळ्या वस्तूंजवळ येते आणि त्यामध्ये अर्णवची लहानपणीची टोपी असते. ही टोपी ती हातात घेते. सगळ्यांचा एक फॅमिली फोटो असतो. या फोटोमध्ये रमाकांत असतो, सात्विका असते, अंजली, अर्णव, मामा आणि मामीसुद्धा असतात. आणि अंजली या फोटोकडे पाहतच राहते आणि ढसाढसा रडू लागते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. हा सीन पाहताना तुमच्यासुद्धा भूतकाळातील आठवणी जाग्या होतील, तुमच्याही डोळ्यात पाणी येईल यात शंका नाही. अंजली अर्णवकडे ही टोपी देते, अर्णवची लहानपणीची टोपी, ज्यावर चिंटू असं लिहिलेलं होतं. आणि अर्णव या टोपीकडे पाहतच राहतो. अंजली खूप रडत असते आणि या फोटोकडे पाहत असते. अर्णवसुद्धा इमोशनल होतो. ईश्वरी, रमाकांत, आजी, मामा हे सगळे इमोशनल झालेले असतात. मामीचा मात्र चांगलाच जळफळाट होतो.
आणि मग ईश्वरी ही अर्णवला विचारते, सर तुम्हीच म्हणाला होतात ना की तुमचे बाबा हे दगडाच्या काळजाचे आहेत. मग हा दगडाच्या काळजाचा माणूस आपल्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणी इतक्या वर्षांपासून जपून बसलाय का? कारण त्याला आपल्या मुलांबद्दल प्रेम वाटतं, त्याचं आपल्या मुलांवर प्रेम आहे म्हणून ना. मी मान्य करते ना त्यांची खूप मोठी चूक झाली आहे, पण त्या एका चुकीमुळे तुम्ही त्यांना असं बोलू शकत नाही, त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही आहे असं म्हणू शकत नाही. रमाकांत रडू लागतो. अर्णव आणि अंजलीसुद्धा खूप इमोशनल होतात. अंजली या फॅमिली फोटोकडेच पाहत असते, आपल्या बाबांकडे, आईकडे, आपल्या बालपणाकडे पाहत असते. अर्णव हा रमाकांतकडे पाहतो, परंतु तो रागरागाने ही चिंटू नावाची टोपी फेकून देतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. ईश्वरी आणि रमाकांतला वाईट वाटतं. अंजली ढसाढसा रडत असते. रमाकांतला हे पाहवलं जात नाही. रमाकांत अंजली जवळ येतो आणि अंजलीच्या डोक्यावर बापाच्या मायेने हात ठेवतो. अंजली त्याच्याकडे पाहते आणि रडू लागते. रमाकांतच्या डोळ्यातसुद्धा पाणी असतं. ईश्वरीही रडू लागते. आजी, मामा सगळे खूप इमोशनल होतात. रमाकांत खाली बसतो आणि मग त्याच्या गाठोड्यातील या सगळ्या वस्तू पुन्हा एकदा गाठोड्यात भरत असतो. त्याच्याकडे पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. रमाकांतला सुद्धा खूप वाईट वाटतं. खरंच रमाकांत, अंजली, अर्णव, सात्विका या सगळ्यांची काहीच चूक नव्हती. फक्त पैशांसाठी हपापलेली मामी वल्लरीने ज्यांचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद केलेलं असतं आणि ज्या दिवशी या वल्लरीचं सत्य समोर येईल ना, तो दिवस तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असायला पाहिजे, एवढं मात्र खरं. रमाकांत या सगळ्या वस्तू पुन्हा एकदा आपल्या गाठोड्यामध्ये भरतो. अंजलीच्या हातामध्ये अजूनही तिचं ते झबलं असतं. रमाकांत तिच्यासमोर आपलं हे गाठोडं उघडतो. अंजली या गाठोड्यात हे झबलं टाकून देते. अंजली खूप इमोशनल झालेली असते, आपल्या बाबांकडे पाहत असते. रमाकांत तिच्यासमोर हात जोडतो. ईश्वरी रडत असते, रमाकांत रडत असतो आणि रमाकांत तेथून निघून जातो. फ्रेंड्स, या सीनमध्ये एकही डायलॉग नाही आहे, फक्त या सगळ्यांनी आपण किती चांगला अभिनय करू शकतो हे दाखवून दिलं आहे. आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल यात शंका नाही. अंजली खूप दुःखी झालेली असते. आजी पुढे येते. अंजली तिला घट्ट मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते. ईश्वरीही रडत असते. मामीला मात्र खूप राग येतो, हे सगळं काय चाललंय. आजी अंजलीला शांत करण्याचा प्रयत्न करते. अंजुबा नको रडूस, पण अंजली रडायची काही थांबत नाही. पुन्हा एकदा आजीला घट्ट मिठी मारते आणि ढसाढसा रडत असते. आजी तिला सावरते. मामा, ईश्वरी सगळे इमोशनल झालेले असतात. मामीचा मात्र चांगला जळफळाट होतो. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये असतात. आता हे सगळं केल्यामुळे दोघांचंही बोलणं बंद असतं. ईश्वरी ही कपाटाजवळ येते आणि तिचा नाईट सूट घेत असते. अर्णवसुद्धा त्याच वेळेस तेथे येतो आणि त्याचा नाईट सूट कपाटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ईश्वरी चिडून म्हणते, सर काय मागे मागे करताय, जे हवंय ते सांगा ना. अर्णव चिडून म्हणतो, मला माझे कपडे हवे आहेत. तर ईश्वरी चक्क त्याचा सूट म्हणजे ऑफिसला जाण्याचे कपडे त्याला देते. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदोर, वेडी झालीस का? काय रात्र झाली ना आता, मी का ऑफिसचे कपडे घालून ऑफिसला जाणार आहे का? झोपायची वेळ झाली आहे, मला नाईट सूट हवा असेल माझा. ईश्वरी म्हणते, मग असं बोलायचं ना, कपडे हवेत मग मी हेच देणार. ईश्वरी रागारागाने अर्णवला त्याचे कपडे देऊन टाकते. अर्णव हे कपडे घेतो आणि ईश्वरी त्याच्याकडे रागारागाने पाहत असते. तेवढ्यात शिर्केचा अर्णवला कॉल येतो. अर्णव म्हणतो, शिर्के ते काम आजच्या आज झालंच पाहिजे. तेवढ्यात ईश्वरी अर्णव समोर येते. अर्णव म्हणतो, जा ना, कशाला माझ्या समोर येतेस. अर्णव हा पुन्हा एकदा शिर्केशी बोलत असतो तर ईश्वरी तिचं काहीतरी काम करू लागते. अर्णव म्हणतो, शिर्के मला या कामामध्ये कोणताही उशीर नकोय असं म्हणून अर्णव फोन कट करतो आणि ईश्वरी पुन्हा एकदा त्याच्या समोर येते. अर्णव चिडून म्हणतो, तू का आता माझ्या मागे मागे करतेयस, नुसतं समोर येतेयस. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे रागारागाने पाहतात. अर्णव कपडे चेंज करायला तिथून निघून जातो. ईश्वरी म्हणते, भडकुचन कुठले, भडकायला फक्त कारणच पाहिजे यांना. ईश्वरी ही बेडवर बसते. तिला डोळ्यांमध्ये एक ड्रॉप टाकायचा असतो, पण एक हात तर प्लॅस्टरमध्ये, त्यामुळे एका हाताने तिला ड्रॉपचं काही झाकण उघडता येत नाही. अर्णव चेंज करून येतो आणि ईश्वरीजवळ बसतो. त्याला दिसतं की ईश्वरी ड्रॉपचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करते. अर्णव विचारतो, दे इकडे, मी उघडून देतो. पण ईश्वरी म्हणते, काही गरज नाही आहे, माझं माझं मी करून घेईल. आणि तसंही एकदा मदत केल्यावर म्हणाल, मीच तुला नेहमी मदत करतो, तू माझ्याशी असं वागते तसं वागते. अर्णव कानावर हात ठेवतो आणि म्हणतो, बस झालं, मला तुझी बडबड ऐकायची नाही आहे.
आणि ईश्वरी या ड्रॉपचं झाकण उघडते आणि जसं काय खूप मोठं काम केलं आहे असं आणते आणि त्यानंतर स्वतःच्याच हाताने डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न करते. पण हा ड्रॉप तिच्या गालांवरच पडतो आणि ईश्वरी खूप लाजते, स्माईल करते. अर्णव हे सगळं पाहतो आणि म्हणतो, मदत हवी आहे ना तर मागून घ्यायची, कशाला वाया घालतेस? दाखव, मी तुझ्या डोळ्यात ड्रॉप टाकतो, तू झोप. ईश्वरी विचारते, सर मी झोपल्यावर ड्रॉप कसा टाकणार? तर अर्णव म्हणतो, तुला सुद्धा माहिती मी काय म्हणतोय, चल झोप गुपचूप. ईश्वरी ही झोपते. अर्णव तिच्या खूप जवळ येतो. मग एका डोळ्यात ड्रॉप टाकतो, त्यानंतर दुसऱ्या डोळ्यात ड्रॉप टाकतो आणि ईश्वरी ही डोळे बंद करून तशीच पडलेली असते. अर्णव तिच्या खूप जवळ असतो. ईश्वरीने डोळे बंद केलेत म्हणून तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि त्याच वेळेस ईश्वरी डोळे उघडते, अर्णवकडे पाहते तर अर्णव तिच्या खूप जवळ असतो. हे दोघेही एकमेकांकडे पाहत असतात आणि एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातात. पण अर्णवला राग आलेला असतो, त्यामुळे अर्णव हा ईश्वरीपासून दूर जातो आणि आपल्या जागेवर जाऊन बसतो. ईश्वरी त्याच्यासमोर हात पुढे करते. अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहतो तर ईश्वरी म्हणते ड्रॉप. अर्णव तिच्या हातात ड्रॉप देतो आणि ईश्वरी खूप खुश असते, स्माईल करत असते. पण अर्णव चिडलाय म्हणून अर्णव हा काही बोलत नाही. मग ईश्वरी एक क्रीम घेते, अर्णव तिच्याकडे क्रीम मागतो. हे दोघेही एकमेकांशी बोलत नसतात. अर्णव तर तोंड फुगूनच बसलेला असतो. ईश्वरी मात्र खुश असते आणि अर्णवकडे पाहून स्माईल करत असते. अर्णव तसाच बसलेला असतो. ईश्वरी झोपते, त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहते, चोरून पाहत असते. हे सगळं अर्णवला दिसत असतं. हे दोघे खूप खुश असतात. या दोघांचा रोमांस हा खरंच वेगळ्याच लेवलचा आहे आणि प्रेक्षकांना पाहायला खूप आवडतो. इकडे अंजली आणि राजेश त्यांच्या रूममध्ये असतात. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि म्हणतो, आज मी येथे एका खास कारणासाठी आलो आहे. अंजली विचारते काय? तर मामा सांगतो, जावई बापूंचं कौतुक करण्यासाठी. अंजली खूप खुश होते आणि विचारते, मामा काय कौतुक करण्यासाठी? काय केलं यांनी? तर मामा सांगतो, मला बँगलोर ऑफिसमधून कॉल आला होता. ते जावई बापूंचं खूप कौतुक करत होते. ज्या प्रकारे जावई बापू स्वतः तेथे गेले, त्यांनी डील क्लोज केली, ऑडिटसुद्धा झालं आणि जसं त्यांनी प्रेझेंटेशन दिलं, खरंच त्यांनी अतिशय प्रोफेशनल पद्धतीने काम केलं आहे आणि सगळेजण त्यांचं कौतुक करत होते. अंजलीला खूप आनंद होतो आणि राजेश म्हणतो, काय मामा, त्यात एवढं कौतुक करण्याची काय गरज आहे? उलट अर्णव साहेबांनी माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी दिली, तीसुद्धा माझ्याकडे कोणताही अनुभव नसताना, मग मला हे सगळं करायचंच होतं ना. मामा म्हणतो, हा तर तुमचा मोठेपणा आहे, खरंच तुम्ही छान काम केलं आहे, पण आता तुमच्या कामाचा व्याप खूप वाढणार आहे. तर राजेश म्हणतो, हो खरं आहे तुमचं, आणि मला कोणाची तरी मदतसुद्धा हवी आहे, असिस्टंट वगैरे. तर मामा म्हणतो, ठीक आहे ना, एकतर तुम्ही अर्णवला सांगा किंवा मग मी शब्द टाकतो. अर्णव काय मलाही नाही म्हणणार नाही आणि तुम्हालासुद्धा नाही म्हणणार नाही. तुम्हाला असिस्टंट नक्की मिळेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असंच छान काम करत राहा. असं म्हणून मामा खूप खुश होतो, तेथून निघून जातो. अंजली आणि राजेशला सुद्धा आनंद झालेला असतो. अंजली म्हणते, अहो तुमचं किती कौतुक होतं आहे, सगळे तुमच्यावर खुश आहे, हे पाहून मला खूप छान वाटतंय. मी ना देवासमोर साखर ठेवून येते आणि तुमच्यासाठी सुद्धा घेऊन येते. अंजली तेथून निघून जाते. राजेश त्याच्या टकलावर तबला वाजवतो आणि म्हणतो, बावळट बायको, मला आहे ना गोड गोड साखर नको आहे, तर मला गोड गोड मुलगी हवी आहे आणि नवीन नवीन हव्या आहेत. असा विचार करून राजेश हा अतिशय घाणेरडी अशी स्माईल करतो. म्हणजे आता राजेशची जी नवीन असिस्टंट येणार आहे ती एखादी सुंदर मुलगी असेल आणि राजेश तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ईश्वरी पूर्ण प्रयत्न करतीये रमाकांत, अंजली आणि अर्णव या तिघांमधील गैरसमज दूर करण्यासाठी. अर्णव तर काय एवढ्या लवकर ऐकेल असं वाटत नाही आहे, पण लवकरच अंजली आणि रमाकांत हे दोघे एकत्र येतील. अंजली रमाकांतचा बाप म्हणून स्वीकार करेल असं वाटतंय. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ईश्वरी ही चक्क रमाकांतला सुद्धा आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेईल आणि म्हणेल, बाबा तुमच्यातील आणि अर्णव सरांमधील गैरसमज दूर करण्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल. रमाकांत ईश्वरीकडे आश्चर्याने पाहणार आणि इकडे वल्लरी पत्रकार श्रीकांत धुमाला भेटायला आलेली असेल. ती श्रीकांत धुमाला म्हणेल, मला सुप्रिया आणि रमाकांतचे निगेटिव्स हवे आहेत, ओरिजिनल निगेटिव्स.
श्रीकांत धुमाळ नेहमीप्रमाणे म्हणेल नाही देणार आणि वल्लरी यावेळेस पूर्ण तयारी करून आलेली असेल. ती चक्क श्रीकांत धुमाळच्या डोक्याला बंदूक लावणार आणि म्हणेल एकतर तू निगेटिव्ह दे नाहीतर तुझा जीव दे. श्रीकांत धुमाळ खूप घाबरेल आणि हे निगेटिव्ह्ज वल्लरीला देऊन तेथून पळून जाईल. त्यामुळे वल्लरीला खूप आनंद होणार की शेवटी ही बंदूक कामाला आलीच. तर दुसरीकडे ईश्वरीच्या प्लॅनप्रमाणे रमाकांत हा जोरजोरात डोकं बडून घेत असेल. आई ग खूप डोकं दुखतंय, आता काय करू. आणि त्याचा आवाज ऐकून सगळेजण तेथे येतील. अर्णव, आकाश, अंजली, मामा, मामी, आजी. मग आता अर्णव असं काहीतरी करेल का ज्यामुळे या रमाकांतचं डोकं दुखायचं थांबेल आणि या दोघांमधील गैरसमज दूर होतील. हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.